नमस्कार प्रेक्षकांनो, आजचा भाग खूपच जबरदस्त असा आहे. कारण मधुभाऊंना अडकवण्याचा महिपतचा जो प्लॅन आहे, जोशी वकिलाला हाताशी घेऊन केलेला प्लॅन आहे, तो अर्जुनने एका सेकंदात उधळलेला आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनने जे काही केलेलं आहे, मधुभाऊंचा त्याच्यावरती विश्वास बसणार नाही, सहजासहजी मधुभाऊ विश्वास ठेवणार नाहीत, ही गोष्ट अर्जुनला चांगलीच माहिती आहे. त्यामुळं अर्जुनने मधुभाऊंना असा व्हिडिओ दाखवलेला आहे ज्यामध्ये महिपत आणि त्याचबरोबर इकडे महिपत आणि जोशी वकील बोलत आहेत आणि ते दोघंजण अशा पद्धतीनं बोलत आहेत, मधुभाऊंना अडकवायचं आहे, तुमच्या मुलीला फासावर मी लटकूच देणार नाही, त्या मधुभाऊचा जामीन कसा रद्द करतो. हा व्हिडिओ अर्जुन जेव्हा मधुभाऊंना आणून दाखवतो तेव्हा मधुभाऊंचा अर्जुनवरती विश्वास बसणार आहे आणि मधुभाऊ आता ती केस अर्जुनच्या ताब्यात देणार आहेत आणि अर्जुन त्यातून आता मधुभाऊंना कशा पद्धतीने निर्दोष सोडवणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे सायलीने आता कुसुमताईला फोन केलेला असतो. तर कुसुमताई म्हणते, झालं का, आली का सासरच्या गोष्टी, याच्यातून आम्हाला आठवण आली का, असं कुसुमताई सायलीला विचारत असते. कारण कुसुमताईला असं वाटत असतं की ही एवढी सासरी रमलेली आहे की हिला आमची आठवणी आलेली नाही. आणि त्याचबरोबर इकडे लगेच सायली म्हणत असते की आली ना ग, असं काय म्हणते कुसुमताई, तुम्हाला कसं विसरेल मी, असं सायली कुसुमताईला बोलत असते. तेव्हा मधुभाऊंचा आवाज तिथे येतो. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ जाऊन आले एवढं लवकर. तेव्हा कुसुमताई म्हणते, नाही ग, आज ते गेलेच नाही आहेत पोलीस स्टेशनमध्ये. तेव्हा सायली म्हणते, काय. तेव्हा कुसुमताई सांगते, हो ना, त्या जोशी वकिलाचा त्यांना कॉल आलेला होता आणि जोशी वकिलाने त्यांना सांगितलेलं आहे की आजपासून पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सही करायची, हजेरी लावायची गरज नाही आहे. सायली म्हणते, अगं असं कसं, ते जामिनावर सुटलेले आहेत, थांब जरा मी यांना कॉल करते आणि विचारते, नक्की काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना. कारण मधुभाऊ जामिनावर सुटलेले आहेत आणि असं काही गोंधळ झाला तर पूर्णपणे प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो आपण, असं सायली कुसुमताईला सांगत असते. आणि कुसुमताईला म्हणते, थांब मी यांना कॉल करते आणि कन्फर्म करते, त्याच्यानंतर आपण ठरवूया की काय करायचं आहे ते. आता सायलीने ठरवलेलं असतं अर्जुनला फोन करायचा आणि कन्फर्म करायचं. कारण मधुभाऊंच्या बाबतीत कोणतीही रिस्क सायलीला घ्यायची नसते. कारण तो जोशी वकील कसा आहे ही गोष्ट सायलीला चांगलीच माहिती असते. त्यामुळे सायलीने ठरवलेलं आहे की एकदा का मधुभाऊंच्या बाबतीत कन्फर्म केलं की मग गोष्टी क्लिअर होणार आहेत. त्याचबरोबर इकडे आता कुसुमताई विचार करू लागते, सायलीच्या फोनची वाट बघत असते, नक्की काय झालेलं असेल, सायलीचा अजून फोन का आलेला नाही, अर्जुन काय म्हणाला असेल. तेवढ्यातच अर्जुनला सायली फोन करते. अर्जुन इकडे म्हणू लागतो, बोला मिसेस सायली, काय झालं. तेव्हा सायली म्हणत असते की अर्जुन सर, मला तुमच्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. अर्जुन म्हणतो, हां बोला ना, काय झालेलं आहे. तेव्हा सायली म्हणते की मी मधुभाऊंना फोन केला आणि त्या जोशी वकिलाने मधुभाऊंना सांगितलेलं आहे की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सही करायची काही गरज नाही आहे, आजपासून तुम्ही सही करायची नाही, कारण सिनियर सिटीजन आहात म्हणून मी त्यांच्यासाठी स्पेशल परवानगी घेतलेली आहे. त्याच्यावरती अर्जुन म्हणतो, नाही असं होऊ शकत नाही, त्यांना जाऊन पोलीस स्टेशनमध्ये सही करावी लागणार आहे. त्यांनी जर सही केली नाही तर त्याचा अर्थ असा होतो की त्यांचा जामीन टर्मिनेट होऊ शकतो, ते कोर्टाच्या कायद्याच्या विरोधात वागत आहेत. तुम्ही आता एक फोन करा आणि त्यांना पटकन सांगा, मी कन्फर्म करून घेतो की नक्की काय झालेलं आहे. तेव्हा सायली म्हणते, खरंच तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, आत्ताच्या आत्ता मधुभाऊंना जाऊन सही करायला सांगा, असं सायलीला आता अर्जुनने सांगितलेलं असतं. आणि अर्जुनला सायली सांगते की चालेल, मी आता कुसुमताईला फोन करते. इकडे आता अर्जुनला टेन्शन आलेलं असतं की नक्कीच जोशी वकील काय करतोय. कारण असं कोणाला वाटेल की स्वतःच्याच आशिलाचा जामीन रद्द व्हावा आणि स्वतःचाच आशिला अडकावा, कारण कोणत्याच वकिलाचं रेप्युटेशन खराब व्हावं असं स्वतःला वाटत नसतं. मग इकडे सायली कुसुमताईला फोन करते. कुसुमताईला म्हणते की अगं कुसुमताई, खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. कुसुमताई म्हणते, बोल ना, काय झालं. तेव्हा सायली सांगू लागते की अगं कुसुमताई, खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि इकडे अर्जुन आणि चैतन्य विचार करत असतात की जोशी वकिलाने नक्की काय केलेलं आहे. अर्जुन म्हणतो की या गोष्टीचा जाब मला त्याला जाऊन विचारावाच लागणार आहे, आताच्या आता आपण जायचं आहे आणि त्याला विचारायचं आहे, हे अर्जुन आणि चैतन्याने ठरवलेलं असतं. आणि अर्जुन आणि चैतन्य दोघंही आता जोशी वकिलाला जाब विचारायला निघालेलेच असतात. त्याचबरोबर इकडे सायलीने कुसुमताईला कॉल केलेला आहे आणि सायली कुसुमताईशी बोलत आहे. ती कुसुमताईला म्हणत आहे की अगं कुसुमताई, मला ना काहीतरी प्रॉब्लेम वाटत आहे. इकडे अर्जुन चैतन्यही टेन्शनमध्ये आहेत की असा कोणता व्यक्ती आहे की ज्या माणसाला असं वाटत आहे की हे सगळं जे काय आहे ते अशा पद्धतीनं घडावं, नक्की काय आहे याच्या मागे, हा प्रश्न पडलेला असतो. आणि मग सायलीने कुसुमताईला फोन
फोन केलेला असतो. सायली कुसुमताईला सांगत असते की अगं कुसुमताई, मला ना तुला एक गोष्ट सांगायची आहे. मी आत्ताच अर्जुन सरांना कॉल केलेला होता आणि अर्जुन सरांनी सांगितलेलं आहे की आत्ताच्या आत्ता मधुभाऊंना जायला सांग, कारण मधुभाऊंनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजेरी लावणं गरजेचं आहे असं मला सांगितलेलं आहे. जर आता मधुभाऊ जर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजेरी नाही लावली, त्यांनी सही नाही केली, तर त्यांचा जामीन रद्द होऊ शकतो असं सायली सांगत असते. तेव्हा सायलीला कुसुमताई म्हणते, पण अगं मधुभाऊ ऐकतील का? तुला माहिती आहे ना मधुभाऊ कसे आहेत आणि त्यांचा त्या जोशी वकिलावर जरा जास्तच विश्वास आहे. हे सगळं ऐकल्यानंतर सायली म्हणत असते की ठीक आहे, काळजी करू नकोस. तू काय कर माहिती आहे का, मधुभाऊंना सांग की जोशी वकिलाचाच कॉल आलेला होता आणि त्यानेच ही गोष्ट सांगितलेली आहे. हे ऐकल्यानंतर कुसुमताई म्हणते की पण त्यांनी जर जोशी वकिलाला कॉल करायला सांगितलं तर काय करायचं आपण? तेव्हा सायली म्हणते की त्याची काही गरज नाही, कारण त्यांनी जर जोशी वकिलाला कॉल करायला लावला तर तू कॉल कर आणि त्यानंतर त्यांना फक्त एवढंच विचार की तुम्ही पोलीस स्टेशनच्या बाबतीत जे सांगितलेलं आहे तसंच करायचं आहे ना? तेव्हा कुसुमताई म्हणते की हो चालेल, कारण मधुभाऊंच्या बाबतीत आता एवढी मोठी रिस्क घेणं सायलीला खूपच भीतीदायक वाटत असतं. कारण जर मधुभाऊंना काही प्रॉब्लेम झाला, मधुभाऊ जर याच्यामध्ये अडकले तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, मधुभाऊंचा जामीन रद्द होऊ शकतो. ही गोष्ट सायलीला चांगलीच माहिती असते. आता कुसुमताईला खूप मोठा टास्क इथं पूर्ण करायचा असतो. कुसुमताई आलेली असते आणि मधुभाऊंना म्हणते की अहो मधुभाऊ, आत्ताच जोशी वकिलांचा कॉल आलेला होता आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे की मधुभाऊंना आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सही करायला सांगा. मधुभाऊ म्हणतात कसं शक्य आहे? म्हणजे हे काय डोक्यावर पडलं आहे का माणूस? मला आत्ता तर त्याने सांगितलं होतं, त्याला गोष्टी कन्फर्म करता येत नाहीत का? असं मधुभाऊ बोलत असतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मधुभाऊंच्या म्हणण्यानुसार जोशी वकिलाने जो गोंधळ घातलेला आहे तो काय त्यांना पटत नसतो. ते म्हणतात की मी आत्ता जोशी वकिलाला कॉल करतो. कुसुमताई म्हणते थांबा मी करते. असं म्हणत कुसुमताई जोशी वकिलाला कॉल करते. मधुभाऊ मात्र जामच चालाक असतात. ते म्हणत असतात स्पीकरला फोन टाक. कुसुमताई म्हणते की ठीक आहे. सायली आणि कुसुमताईचा प्लॅन ठरलेला असतो आणि त्या प्लॅननुसार सर्व गोष्टी करायच्या असतात. कुसुमताई लगेचच जोशी वकिलांना फोन करायला घेते आणि जोशी वकिलांना म्हणते की तुम्ही मधुभाऊंना पोलीस स्टेशनच्या बाबतीत जे सांगितलेलं तेच करायचं आहे ना? जोशी वकील म्हणतो हो सांगितलंय ना मी, तेच करायचं आहे. तेव्हा मधुभाऊ इकडून बोलणारच असतात. तेव्हा कुसुमताई म्हणते ठीक आहे ठीक आहे. आणि असं म्हणत कुसुमताईने आता तो फोन ठेवलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे सांगितलेलं असतं की हे असं आहे, बघितलं ना तुम्ही, आता त्या जोशी वकिलांनी काय सांगितलं ऐकलं ना तुम्ही, असं कुसुमताई म्हणत असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जोशी वकिलांनी आता कुसुमताईला जे सांगितलेलं आहे, मधुभाऊ म्हणतात चल चल जाऊया आपण, लगेच जायला निघूया. आणि मग जोशी वकिलांनी सांगितलंय म्हटलं की लगेचच जायला निघालेले असतात ते मधुभाऊ जायला निघालेले आहेत. ही गोष्ट इकडे आता कुसुमताईला कळलेली असते आणि कुसुमताईने लगेचच मेसेज पाठवलेला असतो. मेसेज पाठवून गोष्टी क्लिअर केलेल्या असतात आणि इकडे मेसेज पाठवून सांगितलेलं असतं की आता झालेलं आहे काम, आम्ही जायला निघत आहोत. ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा सायली म्हणत असते ठीक आहे. इकडे आता मोठी गोष्ट असते ती म्हणजे प्रिया मात्र अश्विनच्या केबिनमध्ये आलेली असते. तिला काही करून आता बळीचा बकरा तर बनवायचं असतं आणि बळीचा बकरा बनवण्यासाठी तिने अश्विनची निवड केलेली असते. कारण हे तर नेहमीचंच आहे, त्याबद्दल काही शंका नाही आहे. कारण तिला आता कुणाला तरी जाळा तोडायचा आहे. कारण आता काही करून तिला सुभेदारांच्या घरामध्ये एंट्री तर मिळवायची आहे आणि ती एंट्री मिळवण्यासाठी काहीही करायची तिची तयारी आहे. कारण आता ऑप्शनला फक्त अश्विन राहिलेला आहे. अश्विन बरोबर लग्न केलं तर आता सुभेदारांची निम्मी प्रॉपर्टी तर आपल्याला मिळू शकते. ही गोष्ट तिला चांगलीच माहिती आहे आणि म्हणून तिने अश्विनची निवड केलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र आता इकडे तिने अश्विनला म्हणत असते काय करू, रात्र झोप येत नाही. कारण तुझ्या भावाने माझ्याशी लग्न तर मोडलं, पण तो मात्र त्याच्या बायकोबरोबर सुखाचा संसार करत बसलेला आहे. पण बघितलं ना, एकदा सोडून दोन वेळा मला माझ्या प्रेमातून धोका मिळालेला आहे. मी काय करू सांग ना तू अश्विन, मी कशा पद्धतीने जगू? कारण माझ्या बाबतीत जे घडत आहे ते इतकं विचित्र आहे की मला कळतच नाही आहे की मी काय केलं पाहिजे. असं म्हणत ती अश्विनशी बोलत असते, अश्विनला समजवत असते, अश्विनला सांगत असते आणि अश्विनला म्हणत असते की काही करून मला आता पुढच्या गोष्टी करणं गरजेचं आहे. कारण मला ना जगायचीच इच्छा राहिलेली नाही. हे सगळं ती बोलत असते. तेव्हा अश्विन म्हणत असतो असा काही वेड्यासारखा विचार करू नकोस, कारण हे सगळं असं विचार करणं चुकीचं आहे. तुझ्या लक्षात येत नाही आहे
असं अश्विन तिला समजवत असतो आणि अश्विन नकळतपणे तिचा हात हातात घेतो आणि तिला जी गोष्ट हवी असते ती साध्य झालेली असते. कारण तिला तेच हवं असतं की काहीही झालं तरीही अश्विनला आपल्या जाळ्यात ओढायचा आहे, हाच तिचा प्लॅन असतो. इकडे सायली आता किचनमध्ये असते आणि किचनमध्ये तिनं काम करत असते आणि सायली छान असा गोडाचा पदार्थ बनवत असते. तेव्हा विमल तिथं आलेली असते आणि विमल म्हणत असते की सायली ताई, मला ना खूप येऊन मदत करायची आहे. तुम्ही असं काहीतरी किचनमध्ये बनवत असला ना आणि त्यात गोड बनवत असला ना की घरातल्या सगळ्यांनाच खूप छान वाटतं. आणि आज बघितलं ना, मला तुम्हाला येऊन तिथं मदत करायची आहे, तुमच्याशी बोलायचं आहे, पण मला ना ते करता येत नाही आहे. तेव्हा सायली म्हणत असते, असू दे कुसुमताई, थोड्या दिवसानंतर त्याही गोष्टी बदलतील, सगळं व्यवस्थित होईल, असं सायली कुसुमताईला इकडे विमलताईला सांगत असते. त्याचबरोबर अर्जुन आणि चैतन्य आता निघालेले असतात. त्यांचं मिशन जोशी हे चालू झालेलं असतं आणि त्यांना काहीही करून जोशी वकिलाचा जो प्लॅन आहे त्याने मधुभाऊंच्या बाबतीत असा निर्णय का घेतलेला आहे या गोष्टींचा शोध घ्यायचा असतो आणि काहीही करून या गोष्टी आता मार्गी लावायच्या असतात की जोशी वकिलाने नक्की असं का केलेलं आहे, कशासाठी जोशी वकिलाने हा सगळा प्लॅन केलेला आहे हे अर्जुनला शोधायचं असतं, चैतन्याला शोधायचं असतं. आणि त्यासाठी त्या दोघांनी आता जोशी वकिलाच्या ऑफिसकडे जायला निघालेले असतात. तेवढ्यातच अर्जुन मात्र भयानक चिडलेला असतो, त्याला खूप राग आलेला असतो. कारण मधुभाऊंच्या बाबतीत कोणी असं का केलंय हा प्रश्न एकतर जोशी वकिलाकडे मधुभाऊंनी केस दिलेली आहे, ही गोष्टच अर्जुनला पटलेली नसते आणि त्यात हे सगळं घडत असतं. त्याच्यामुळं अर्जुन थोडासा टेन्शनमध्येच असतो. समोरून त्याला जोशी वकील येताना दिसतात आणि जोशी वकील ज्या गाडीत बसत असतात त्या गाडीत ऑलरेडी पवार वकील म्हणजेच तीच व्यक्ती जी इकडे मधुभाऊंच्या केसच्या बाबतीत अपोजिटला आहे, म्हणजे महिपतीचा तो माणूस आहे. आणि पवार वकील आणि जोशी वकील यांना एकत्र पाहिल्यानंतर मात्र इकडे अर्जुन आणि चैतन्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुन आणि चैतन्य म्हणत असतात की हे सगळं काय घडतंय, म्हणजे विश्वासच बसत नाही आहे या सगळ्या गोष्टींवरती. कारण हे असं होईल असा स्वप्नातही विचार त्यांनी केलेला नव्हता मधुभाऊंच्या बाबतीत. म्हणजे जोशी वकील कसा आहे याबद्दल काही शंका नव्हती, पण इतक्या खालच्या थराला जोशी वकील जाईल याबद्दल थोडासा डाऊट होता. आणि जोशी वकील एवढ्या खालच्या थराला पोचलेला आहे ही गोष्ट पाहून अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुनने मात्र आता ठरवलेलं असतं की आत्ताच्या आत्ता त्याला जाऊन जाब विचारायचा आहे. परंतु त्यांचं बोलणं चाललेलं असतं की आपण जे ठरवत आहोत त्या पद्धतीनं गोष्टी घडत आहेत आणि आता आपण जाऊया आणि आपल्याला साहेबांना भेटायचं आहे, साहेबांचा फोन आलेला आहे. हे दोघं म्हणतात यांच्या दोघांचं साहेब कोण आहे, कारण यांना प्रश्न पडलेला असतो. आणि मग आता आपण यांना फॉलो करत जायचं आहे. ते दोघं निघालेले असतात, त्यांच्या मागं अर्जुन आणि चैतन्य ही गाडी घेऊन निघतात. तर इकडे सायलीने बर्फी बनवलेली असते, कारण सायलीने ठरवलेलं असतं घरात गोडाचा पदार्थ बनवला की सगळ्यांनाच खूप छान वाटतं, म्हणून सायलीने घरामध्ये गोडाचा पदार्थ बनवायला घेतलेला असतो आणि बर्फी बनवून तिथे डायनिंग टेबलवर ठेवलेली असते. पूर्णाजी तिथं आले असते, कोणी आजूबाजूला आहे का ती बघत असते. आणि मग पूर्णाजी त्यातली बर्फी घेऊन खाते आणि म्हणते खरंच छान झाली. एक वडी बर्फीची तिनं खाल्लेली असते, दुसरी वडी पुन्हा आजूबाजूला कोण आहे का बघते आणि पुन्हा दुसरी वडी तोंडात टाकते, कारण तिला ती बर्फी खूपच आवडलेली असते. एकतर पूर्णाजीला गोड खायची खूप इच्छा असते आणि त्यात असा गोडाचा पदार्थ जो आवडीचा मिळालेला असतो. पूर्णाजी आजूबाजूला पाहत असते, 2 वड्या खाऊन झालेल्या असतात. तेव्हा सायली तिकडून म्हणते की खावा काही प्रॉब्लेम नाही आहे, त्यात साखर नाही आहे, मी खजूर टाकून केलेली आहे आणि खास तुमच्यासाठीच केलेली आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते की नको आहे मला, आणि ऑलरेडी पूर्णाजीनं ती बर्फी खाल्लेली असते. तेव्हा सायली म्हणत असते की ऑलरेडी तुम्ही बर्फी खाल्लेली आहे त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा पूर्णाजी शांतच बसते. सायलीनं गोड स्माईल दिलेली असते आणि सायली तिथून बाजूला जाते. तेव्हा विमलताई तिथं आलेली असते. विमलताई म्हणते की बरोबर आहे सायलीताई तुम्ही म्हणताय ते. सायली म्हणत असते जे होतं ते चांगल्यासाठीच होतं विमलताई, कारण बघितलं ना तुम्ही, आता त्यांनी मी बनवलेली बर्फी खाल्ली ना यातच मला आनंद आहे. आणि दोघीही हसत असतात. तेव्हा विमल म्हणत असते की मला ना खरंच आत्ता तुमच्याकडे बघून वाटतं की खरंच तुम्ही जे प्रेम करता ना ते मनापासून करता, कारण तुम्ही जे करत आहात ना ते अगदी मनापासून करत आहात. कारण ती तन्वी होती ना तेव्हा आता तन्वीताईंच्या बाबतीत असं कधीच वाटायचं नाही की त्यांचं या घरातल्यांवरती प्रेम आहे किंवा या घरातल्यांबद्दल त्यांना काहीतरी वाटतं. त्यांचं सगळं हे नाटकी वाटायचं. तेव्हा सायली म्हणते की बरोबर आहे, जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं असं सायली बोलत असते. त्याचबरोबर आता विमल म्हणते चला सायलीताई, अहो तुम्ही सकाळपासून फक्त आणि फक्त कामच करत आहात, मी तुमच्यासाठी ना चहा बनवते, असं म्हणत विमलने चहा केलेला असतो आणि तो चहा जो आहे ती इकडे सायलीला देते आणि सायली म्हणते की हे घ्या, आधी हा चहा घ्या आणि मग बाकीची कामं करा, असं सायलीने तिला सांगितलेलं असतं. तेवढ्यात कल्पना तिथे येते आणि कल्पना म्हणू लागते तुला माहिती आहे ना की काय करायचं आहे ते, विसरलीस का तू?
म्हणजे या घरातल्या गोष्टी तू विसरतेस का? नाही, तू या घरातली आहे म्हणून आम्ही तुझ्याशी व्यवस्थित वागत आहोत, बोलत आहोत. याचा अर्थ असा नाही की तू काही केलं पाहिजे. तुला मी आधीच नियम सांगितलेले आहेत की काय करायचं आहे आणि कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत. असं सायलीच्या समोर विमलला ती बोलत असते. खरं तर हे सगळं तिला सायलीलाच बोलायचं असतं, पण घडतं मात्र वेगळंच. आणि त्याचबरोबर इकडे आता अश्विन प्रियाला समजवत असतो. प्रिया अश्विनच्या हॉस्पिटलमध्ये आलेली असते. अश्विन तिला समजवत असतो, तिला सांगत असतो की अगं ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, तर इकडे तू विचार नको करू असा, कारण काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात याआधी एकदा घडून गेलेल्या आहेत. त्यामुळं मला माहिती असं रेसलेस फील होणं ही मला माहिती आहे. मी तुला फक्त एवढंच सांगत आहे की काही झालं तरीही आत्ता अशा वाईट गोष्टींचा विचार करू नकोस आणि स्वतःचा जीव द्यायच्या गोष्टी तर अजिबात करू नकोस, कारण तुझी माणसं आहेत तुझ्याजवळ, तुझ्यावर प्रेम करणारी माणसं तुझ्यासोबत आहेत. त्यामुळं काळजी करू नकोस आणि निवांत राहा. काही वाटलं, काही बोलावं वाटलं तर मला कॉल कर, मी आहे, मला बोलव. आणि त्याचबरोबर मी आहे, घरातले सगळेजण आहेत, हे सगळेजण तुझ्यावर प्रेमच करत आहेत ना, मग काय प्रॉब्लेम आहे. आणि झाल्या गोष्टी आहेत तर सोडून दे, असं म्हणत हा अश्विन आता प्रियाची समजूत घालत आहे. म्हणजे प्रियाला जो बळीचा बकरा पाहिजे होता तो मिळालेला आहे आणि आता अश्विन तिच्या प्रेमात पडलेला आहे. ही गोष्ट प्रियाला कळलेली आहे, कारण प्रियाला हेच करायचं होतं. अश्विनला तिला तिच्या तालावर नाचवायचं होतं, अश्विनला तिला तिच्या बाजूने घ्यायचं होतं. आणि ती गोष्ट आता तिला तिच्या पद्धतीनं घडल्यामुळं तिला खूपच भारी वाटत आहे. आणि इकडे अश्विन तिला समजवत असतो. अश्विनने तिचा हात हातात घेतलेला असतो, तिला बोलत असतो. प्रिया मात्र रडायची नाटकं करत असते. टेबलवरती तर टिश्यू पेपरचा ढीग पडलेला असतो आणि तो ढीग वाढतच चाललेला असतो, कारण प्रियाने इतकी नौटंकी सुरू केलेली असते, इतकी रडायची नाटकं करत असते की कोणालाही वाटेल की खरंच ही मुलगी किती रडते, किती त्रास होतो हिला, असं कोणालाही वाटेल अशा पद्धतीने तिचं रडणं सुरू असतं. आणि अश्विन मात्र तिची समजूत घालत असतो, तिला म्हणत असतो की काळजी करू नकोस, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा अर्जुन आणि चैतन्य आता जोशी वकिलाचं हे सगळं बोलणं ऐकतात, तेव्हा त्यांचा जो मेन कोण साहेब आहे त्याला भेटायला जायचा विचार त्यांनी केलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे पवारने जे बोलणं चालू असतं, पवार वकिलाचं फोनवरचं ते बोलणं ऐकलेलं असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि चैतन्य आता त्यांचा पाठलाग करत निघालेले असतात. काहीही झालं तरीही या लोकांचा पाठलाग करून यांचा पर्दाफाश करायचा असतो हे ठरवलेलं असतं. आणि त्याचसोबत इकडे अर्जुन आणि चैतन्य निघालेले आहेत, कारण मधुभाऊंच्या बाबतीत जी गोष्ट घडत आहे ती इतकी भयानक आहे. मधुभाऊंना एकीकडे सांगितलं जाते की तुम्ही पोलीस स्टेशनला जायचं नाही, हे शक्यच नाही, असं होणं शक्यच नाही, असं कोणीच सांगू शकत नाही, असं अर्जुन आणि चैतन्य यांचं म्हणणं असतं. तर इकडे प्रिया मात्र घरी आलेली असते आणि प्रियाने घरी आल्यानंतर काही गोष्टी ठरवलेल्या आहेत आणि प्रियाने ठरवलेलं आहे त्या पद्धतीनं प्रिया म्हणत आहे की काही झालं तरीही मला हे काही पटत नाही, असं तिचं वागणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच प्रिया इकडे आलेली आहे तेव्हा तिला प्रतिमा म्हणते की अगं आधी बोलायचं नाहीस का, तू लवकर आलीस, तुझ्यासाठी कॉफी बनवली असती ना, बरं ही घे, ही मी बनवलेली आहे ना, ही कॉफी तुला घे, असं म्हणत प्रियाला ती कॉफी देत असते. परंतु प्रिया मात्र तो कॉफीचा मग हातातून घेते आणि म्हणते माझं लग्न मोडण्याआधी ह्या गोष्टींचा विचार करायचा होता, असं म्हणत तिने तो कॉफीचा मग फेकून दिलेला आहे. आणि इकडे रविराजलाही खूप राग आलेला आहे. अर्जुन आणि चैतन्य इकडे जोशी वकील आणि पवार वकिलाच्या मागावर निघालेले आहेत आणि ते शोध घेत आहेत की नक्की काय झालेलं आहे, नक्की यांचा साहेब कोण आहे, म्हणून ते दोघंही चाललेले असतात. तेव्हा अर्जुन आणि चैतन्य जातात, त्यांचा पाठलाग करतात, तेव्हा समोर येतं ते दृश्य इतकं भयानक असतं. ते म्हणजे इकडे जोशी वकील जो आहे त्यांचा जो साहेब आहे तो गाडीतून उतरत असतो आणि गाडीतून उतरणाऱ्या साहेबाकडे पाहिल्यानंतर चैतन्य आणि अर्जुनला धक्का बसतो, कारण तो साहेब म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून महिपत असतो. आणि इकडे जोशी वकील आणि त्याचबरोबर पवार वकील महिपतला भेटायला आलेले असतात. ही गोष्ट अर्जुनला कळलेली असते. त्यानंतर आता जोशी वकील आणि पवार वकिलाला घेऊन महिपत आता घरी आलेला असतो आणि घरी आल्यानंतर जोशी वकील म्हणत असतो की काम झालेलं आहे, कारण मी त्या मधुकर पाटलाला सांगितलेलं होतं की आज पोलीस स्टेशनला जायची काही गरज नाही आहे, इथून पुढे पोलीस स्टेशनला जाऊन सही लावायची नाही, सही करायची नाही, कारण तुम्हाला सिनियर सिटीजन म्हणून त्या गोष्टीसाठी परवानगी मिळालेली आहे, असं मी त्यांना सांगितलेलं आहे आणि त्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे माझं काम सोपं झालेलं आहे. मधुभाऊंच्या बाबतीत आता महिपत म्हणू लागतो हे खरं आहे का, पण कन्फर्म नाही केलेलं, अजून पोलीस स्टेशनमधून फोन नाही आलेला तुम्हाला की मधुकर पाटील सही करायला का आला नाही म्हणून.
तेव्हा तो म्हणतो की मी कन्फर्म करतो. मग आता जोशी वकील हा पोलीस स्टेशनला कॉल करतो आणि तिथल्या हवालदाराला विचारतो. तेव्हा ते हवालदार सांगतात की हो, सकाळी मधुकर पाटील येऊन सही करून गेलेले आहेत. नेहमीपेक्षा आज थोडा उशीर झालेला होता त्यांना, हे सगळं सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आता जोशी वकिलाला राग आलेला असतो आणि तो मधुभाऊंना कॉल करतो. मधुभाऊंचा कॉल नेमका घरी असतो आणि तो कॉल आता उचलते ती म्हणजे कुसुमने तो कॉल उचललेला असतो. आणि इकडे जोशी वकील विचारत असतात की हे सगळं जे काही घडलेलं आहे, अहो पण त्यांना मी सांगितलं होतं ना. तेव्हा कुसुम फक्त शांतपणे म्हणत असते, म्हणजे सही करायची नव्हती का जाऊन, असं काय होतं का? आणि हे सगळं चालू असतं तेव्हा कुसुमने छान उत्तर दिलेलं असतं. ती म्हणते की ठीक आहे, तुमचा हा जो निरोप आहे ना मी मधुभाऊंना देईल. इकडे आता महिपतने तिथे चाकू काढलेला असतो, धारदार सुरा काढलेला असतो आणि तो म्हणत असतो की आजही तुला दिलेलं काम जोशा जमलेलं नाही, कारण आजही त्या जाऊन मधुकर पाटलाने सही केलेली आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता जोशी वकील म्हणतो की आता निघायला पाहिजे, असं म्हणत जोशी वकील पवार वकिलाला घेऊन निघालेला असतो. कारण त्यांना माहिती आहे की ही सगळी जी गोष्ट आहे आता आपल्या अंगलट येणार आहे आणि आपली वाट लागणार आहे. इकडे सायलीने 7 टिपक्यांची रांगोळी काढलेली असते. पूर्णाजी बाहेर जाते, ती रांगोळी पाहते. तिला खूप छान वाटलेलं असतं, कारण ही टिपक्यांची रांगोळी सहसा बघायला मिळत नाही. सुंदर अशी सायलीने रांगोळी काढलेली असते. आणि मग पूर्णाजी आत येते आणि इकडे कल्पनाला म्हणते की माझी पर्स घेऊन ये गं. कल्पनाने पर्स आणलेली असते. तेव्हा विमलला बोलवलं जातं. पूर्णाजी विमलला म्हणते की अगं विमल, खरंच आजकाल ना ही अशी 7 टिपक्यांची रांगोळी कोणाला जमत नाही, पण तू खूप छान रांगोळी काढलेली आहेस. खरंच मला ना बरं वाटलं, इतक्या दिवसानंतर अशी रांगोळी पाहायला मिळालेली आहे. हे बोलणं चालू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की काहीही झालं तरीही इकडे जी गोष्ट घडत आहे ती म्हणजे भयानकच असते. कारण काही असलं तरीही इथे जेव्हा आता सायली तिथं असते, कल्पना तिथं असते आणि त्यांच्या सगळ्यांच्या समोर पाहायला मिळतं की विमल सांगते की अहो पण पूर्णाई, ही रांगोळी मी काढलेलीच नाही. ही रांगोळी जी काढलेली आहे ती सायलीताईंनी काढलेली आहे. कारण काहीही झालं तरीही आता ही रांगोळी जेव्हा सायलीताईंनी काढलेली आहे तेव्हा सायलीताईंना त्यांच्या हातात ती कला आहे म्हणून ही रांगोळी काढलेली आहे. आणि सायलीचं ऑलरेडी कौतुक पूर्णाजीने करून झालेलं असतं. विमल म्हणत असते की हा बक्षिसाचा खरा मानकरी सायलीताई आहेत, मी नाही. आणि सायली म्हणते की पूर्णाजी, पोहोचला तुमचं कौतुक माझ्याकडे, काहीच प्रॉब्लेम नाही. आता अर्जुनने खूप जबरदस्त प्लॅन केलेला आहे, कारण जोशी वकील आणि महिपत यांच्यावर तो पाळत ठेवून आहे. जोशी वकील आणि महिपत हे दोघंही कॅफेमध्ये आलेले असतात आणि कॅफेमध्ये आलेल्या जोशी वकील आणि महिपतच्या बाबतीत अर्जुनने प्लॅन केलेला आहे आणि त्या प्लॅनमध्ये त्यांना कसं अडकवायचं हे ठरवलेलं आहे. आणि त्याचवेळी अर्जुनने तिथला फ्लॉवर पॉट चेंज करायला वेटरला सांगितलेला असतो. दुसऱ्या फ्लॉवर पॉटमध्ये त्याने स्पाय कॅमेरा ॲड केलेला असतो आणि त्या स्पाय कॅमेऱ्याच्या मदतीने अर्जुनने जोशी वकिलाच्या बाबतीत आता महत्त्वाची माहिती मिळवलेली असते. आणि त्याचबरोबर अर्जुनने तो व्हिडिओ बनवलेला असतो आणि तो व्हिडिओ घेऊन आता तो मधुभाऊंकडे आलेला असतो आणि मधुभाऊंना म्हणतो की हा बघा व्हिडिओ, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, मला माहिती होतं. जोशी वकील जो आहे तो महिपतचा माणूस आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये आता स्पष्टपणे ऐकायला मिळत असतं, पाहायला मिळत असतं, जोशी वकील आणि महिपत यांनी मधुभाऊंना पूर्णपणे अडकवण्याचा प्लॅन केलेला आहे. मधुभाऊंना पूर्णपणे अडकवायचं आहे आणि हे सगळं त्यामध्ये बोललं जात असतं. जोशी वकील महिपतला म्हणत असतो की काही झालं तरीही त्या मधुकर पाटलाचा आता जामीन रद्दच होणार आहे, कारण मी त्याला सांगितलेलं आहे की पोलीस स्टेशनला जाऊन सही करायची काही गरज नाही. आणि एकदा का त्याने सही करणं बंद केलं की मग आता कोर्टामध्ये आपण सांगायचं की या व्यक्तीला आपण जामिनावर ठेवलेलं आहे, पण ती व्यक्ती येऊन सहीच करत नाही, तर त्या व्यक्तीचा उपयोग काय आहे. आणि मग मधुकर पाटलांना पण पूर्णपणे याच्यामध्ये अडकवायचं आहे. हा सगळा प्लॅन ठरलेला असतो आणि त्या पद्धतीनं गोष्टी घडत असतात. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली आणि त्याचबरोबर अर्जुन हे मधुभाऊंना भेटायला आलेले आहेत आणि तो व्हिडिओ मधुभाऊंना दाखवल्यानंतर मधुभाऊंनाही खूप मोठा धक्का बसलेला आहे. आता लवकरच मधुभाऊ ही केस अर्जुनकडे देतील. तर अशा पद्धतीने अर्जुनने आता जोशी वकिलाच्या बाबतीतला पुरावा मधुभाऊंकडे ठेवलेला आहे आणि आता मधुभाऊंचा अर्जुनवरती विश्वास बसलेला आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.